पहिला गोलंदाज नक्की प्रतीक सोनाटी सजवताना पाहायला मिळते. तर सलामीची जोडी असेल, एका बाजूला असेल राज आणि दुसऱ्या बाजूला असेल अक्षय. राज आणि अक्षयची सलामीची जोडी सजवताना पाहायला मिळते. आपण पाहताय एक बिग फाईट होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बल्लाढ्य संघ आहे म्हणून त्यांची ओळख आहे. KSKच्या पटलावरती ते दोन्ही संघ एका बाजूला. ओहो, या चेंडूवरती स्टेटच्या दिशेने चटवलेला चेंडू. ऑन फायर. पुन्हा एकदा राज अक्रॉस लाईन खेळून काढलाय. उंची कमी, लांबी जास्त. ओ, चुकी करतो राज आणि इथं मात्र कोणतीच चुकी करत नाहीत सोनार संघाचा क्षेत्ररक्षक. विकेट घेतावा संगीत बसवा डीचे. क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पुढे आणि चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार 4 धावांसाठी. प्रतीक सज्ज पाहायला मिळतोय. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्येने वाढ. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 11 धावा. रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय का, परंतु हा शेवटच्या क्षणी मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक दोघे गेले बाउंड्रीच्या बाहेर. 22च्या स्वरूपात येताना मिळेल चौकार. 4 धावा नक्की येताना 55. नौका गोलंदाज देताना पाहायला मिळतोय सचिन आणि गोलंदाजी मार्गवरती हर्षद. यष्टीरक्षक स्वतः कर्णधार आहेत. शेवटच्या क्षणी मात्र प्रतीकच्या चेंडूवरती चुकी झाली आणि 22च्या सोबत 4 धावा नक्की येताना पाहायला मिळाले. 1 षटकाच्या सोबत धावसंख्या होते 15 धावा. 1 षटकाचा खेळाला संपुष्टात प्रतीकचं पहिलं षटक होतं. 15 धावा नक्की आल्या. पुन्हा एकदा नौका गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दात मागितली, तंदानी दात फेटाळली. जास्त वेळ मत अपील उचलून धरली नाही. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच 1 धाव अर्जित केली. धावपटल्यावरती धावसंख्या देखील वाढ. धावसंख्येत 16 धावा.
डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. पंचाने दाद मागितली होती कॅचची, परंतु पंचाने पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू घोषित केला. धावसंख्या मात्र जयसिद्धी, धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव सुद्धा घेण्यामध्ये यशस्वी होताना पाहिलं. चौथ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेला आणि 4 धावा पळून काढताना पाहायला मिळाले. या दिवसातील काय कालच्या आणि आजच्या दिवसातील पहिली 4 धावा असतील ज्या पळून काढल्या. पुन्हा एकदा सचिन सज्ज होताना पाहायला मिळतात. कुठेतरी सोनाट संघाचं क्षेत्ररक्षण मात्र कमजोर कडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा धाव अर्जित केली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत इथे 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 1 ने वाढ होईल. एका धाववरती समाधान, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 22 धावा. पुन्हा 1 धाव घेतली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टात धावसंख्या हो, 2 षटकाचा खेळाला संपुष्टात धावसंख्या होते 23 धावा. तर नौका गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. करण अंबाला. प्रतीक आणि करण बंधूची जोडी आपल्या संघासाठी मात्र नक्कीच चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळतील का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा करण सज्ज होताना पाहायला मिळतोय. अक्कू टप्प्याचा चेंडू, एवढा जर चेंडू मागे आदळलात ना तर त्याच्यावरती फलंदाज हवी होणार. अक्कू टप्प्याचा फायदा प्रत्येक फलंदाज घेतो. पंचांमार्फत नक्की सांगितलं तर हा येतोय चेंडू. इथे चौकार, 4 धावा. बुक्की टेंगुल. चला उळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा करण सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओहो, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अक्षय बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन करूया डीजे ला आमंत्रण. डीजे
रेनोसी, JMCC रेनोशी आणि SJMCC रेनोशी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल या हाफ इनिंग नंतर नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही कर्णधार. सचिन नौका फलंदाज येतो. सचिन, करण पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता. स्टेजच्या चढवला क्षेत्ररक्षक असेल का? कोणी क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. चेंडू जातोय वन बाउन्स. सोनार संघ कुठेतरी एक थोडासा लेझी खेळताना असं पाहिलं होतं. जो सोनार संघ, ज्या सोनार संघामध्ये चिकाटी होती ना, चिकाटी जिद्द, ती कुठेतरी आज कमी पाहायला मिळते. पण देवळी संघ तो त्याचा जमखम आहे फलंदाजीचा, त्या फलंदाजीच्या जमखमध्ये खेळताना आता सुद्धा पाहायला मिळते. सोनार संघाची जी जमखम आणि जी होती ना जोश, व्हॉट इज अ जोश, तो कुठेतरी आज कमी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एक धाव नक्की अर्जित केले गेले. धावसंख्येत एक ने वाढ होणार. दुहेरी धावेचा प्रयत्न केला आणि दोन्ही धावा पूर्ण करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत दोन्ही वाढते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 33 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड. चेंडू जातोय. इट इज षटकार. समालोचन कक्षाला, व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार डीजे. या पुढे होणारा सामना असेल चतुर्बेट विपक्ष झांजवड. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल यापुढे होणारा सामना असेल चतुर्बेट विपक्ष झांजवड संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला ह्या हाफ इनिंग नंतर टॉस्का बॉस मध्ये येण्याची कृपा करायची. चला बोलूया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय सुरेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या होते 39 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. ओमकारा, चांगला ओमकाराचा गजर इथं पाहायला मिळाला आणि विकेटचं बंधन पाहिलं चेंडूवरती. या विकेटसाठी ऐकूया डीजे मार्फत
चला धन्यवाद डीजे सुरेश यांच्या पहिल्याच्या ओमकार अप्रतिम असा झेल घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या त्या चेंडूवरती आणि अप्रतिम असा झेल टिपला गेला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. एकादवरती समाधान मानणार कारण मानावं लागेल की सचिनला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं असेल कारण की सचिनच्या बॅट मधून मोठे षटकार येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला सचिन मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असतं. ओ अक्रॉस द लाईन खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? क्षेत्ररक्षकाला दूर. चेंडू गेला भूर. येतोय पुन्हा एकदा चौकाराचा दूर. चार पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सुरेश यांची. सुरेश यांचं जर आधीची गोलंदाजी पाहिली असते ना एक रफ्तार परंतु थोडंसं त्यांचं नक्कीच हाताला थोडीशी इजा झाली. त्याच्यानंतर थोडासा इंजुरी नंतर थोडंसं गोलंदाजी करणं बंद केलं होतं परंतु आता जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा तर नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला गेलाय. ओमकार असेल चेंडू खाली. हो 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 काय जेल टिपले जातात. ओमकार नक्की तुझ्या अटी मात्र नक्की डीजे मार्फत गाणं असेल. ओमकार नक्कीच ओमकार कौतुक असेल तुझं. तुझ्या दोन अप्रतिम झेल होत्या म्हणजे प्रेक्षकांना आवडतील अशा झेल होत्या. उंच चेंडू होता. दोन्ही झेल थोडे डिफिकल्ट होते कारण की ज्यावेळी चेंडू जास्त उंची घेतो ना पुन्हा पुन्हा एकदा एसटीजी होताना सॉरी क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपटावरती अर्जित केले ते धावसंख्या होते 44 धावा. विजयासाठी लक्ष असेल 45 धावा. चला यापुढे होणारा सामना झांजवड विपक्ष चतुर्पेठ संघ दोन्ही कर्णधार यायचा आहे. झांजवड कर्णधार यायचंय. चतुर्पेठ कर्णधार यायचंय. चला यापुढे होणारा सामना असेल सेकंड राऊंड असेल चतुर्पेठ विपक्ष झांजवड. नाणेफेकीचा खोल घेतला जातोय. चतुर्पेठ संघाने नाणेफेकीचा खोल जिंकला तर डिसिजन काय असेल? नक्कीच षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. चतुर्पेठ संघाने नाणेफेकीचा खोल जिंकला प्रथम स्वीकारलाय. झांजवड संघाला फलंदाजी करायची आहे. धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल दुपारच्या सत्रामध्ये आलेले जे काही क्रिकेट रसिक खेळाडू आणि तसेच संघ आणि तसेच मान्यवर आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच काका, आपला आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच. आणि तसंच मैदानाच्या दिशेने आम्ही वळतोय. इथून जर बघितलं तर सोनार त्यांच्या विपक्षामध्ये देवळीची मॅच आपण बघतोय आणि तसेच देवळी संघाने सर्वप्रथम बॅटिंग करून बनवलं तर 44-44 आणि जिंकण्याकरता आव्हान सेट केलं ते 45 धाव संख्येचं आव्हान इथून सेट केलं जात आहे सोनाट या संघाकरता. तर दोन्ही संघांना लागला शुभेच्छा. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने व्यात. या सेकंड इनिंगला सुरुवात ऑफिशियल्स इथून इशारा देतात या मॅचला सुरुवात होते. इथून डीजे मास्टर थोडासा आवाज वाढवा. डीजे मास्टर थोडासा आवाज वाढवा, आवाज कमी आहे. इथून बघितलं त्यांना 45 धाव संख्येचं आव्हान आहे, थोडासा आवाज वाढवा. ठीक, हॅलो हॅलो. 24 बॉल जिंकण्याकरता 45 धाव संख्येचं आव्हान. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. सोना टीम बॅटिंग करण्याकरता बनवायचा त्या 45 पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा उडवला हवेमध्ये, कव्हर्स वरती, फिल्डर कॅच टिपलाय, विकेट पहिल्या बॉल वरती, 0 चकड्यावरती गोल्डन डकचा शिकार बॅटर. बघतोय बॅटिंग करणारी टीम सोना टीम आग्राची विनंती करतो आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या प्लीज. सोना टीम एक्स्ट्रा प्लेअर जरा पाठवा जेणेकरता की प्रत्येक खेळाडूची ओळख पडणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती गडी पास झालाय. ओव्हरचा पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक विकेट, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कॅच टिपलाय. इथून जर बघितलं हर्षद आला आणि हर्षद गेला. कम ऑन डीजे, बॅक टू बॅक विकेट्स. राज पवार असतील, पवार यांनी पॉवर दाखवलाय. बॅक टू बॅक 2 विकेट म्हणजे आता हॅट्रिक वरती आले तर राज पवार हॅट्रिक बॉल घेऊन तयार राहतील. हॅट्रिक बॉल घेऊन तयार राहतील बॉलिंग मार्क वरती, रनिंग ट्रॅक वरती राज पवार हॅट्रिक बॉल घेऊन. आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये हंगामामध्ये झाली नाहीये हॅट्रिक, होऊ शकेल हॅट्रिक बॉल. इथे बॅटची कडा लागली होती, संधी आली होती, रनआउटची दाट शक्यता आहे, रनआउटची दाट शक्यता आहे. कदाचित इथून काय घडलंय, टीम हॅट्रिक झाली आहे पण वैयक्तिक इथून हॅट्रिक होत आहे. टीम हॅट्रिक इथे बॅक टू बॅक 3 विकेट्स, पहिल्या 3 बॉलवरती 3 धक्के राज पवार यांनी दिलेत. पाहुणी मोका हा
पॉवर दाखवलाय, हा बॉल उडवला, आले आले आक्रमण तर केलंय, फिल्डर आहे ते फक्त बनून राहतील दर्शक, दर्शनी स्ट्रोक, पहिल्या 3 विकेट पडल्यात, नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता आलाय, त्याला फरक पडला नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार तोडण्यासाठी आहे हा तर करायला षटकार ठोकलाय, एक आणि पोट भरणार नाही, आणखी 1-2 आणखी विकेट जर आले तर या मॅच मध्ये म्हणून राहू शकेल, इथून बघितलं तर बॅटिंग करणार सोनारचा संघ, दुसऱ्या करता प्रयत्न, इथे रनआउटची शक्यता वाढली, पण नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो यायला पाहिजे होता, चुकीच्या एंड वरती थ्रो आलाय, इथून सिंगल धाव प्राप्त होईल आणि तसेच या सिंगलच्या मधून धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 7च्या आकड्यावरती 3 गडीतून बाद झाले, तिथून शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले मधील, 19 बॉल जिंकण्याकरता 38 धावसंख्येची आवश्यकता, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 2 धावसंख्येची आवश्यकता आहे, 19 बॉल 38ची आवश्यकता. राज पवार फक्त 7 धावा दिल्या, 2 विकेट व्यतिरिक्त आपल्या खात्यामध्ये त्यांनी ऍड केल्या, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. ओव्हरचा पुढील बॉल बॅकफूट वरती टॅप केलाय, इथून फिल्डर चांगली फिल्डिंग चांगल्या बॉलला स्टॉप केले, पण एक धाव काय रोखू शकणार नाही, तसेच या सिंगलच्या मधून धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 8-8च्या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, बॉल शिल्लक आहे ते 18 आणि जिंकण्याकरता 37 धावसंख्येची आवश्यकता. इथून दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होणार आहे, बॉल शिल्लक आहे ते 18 आणि जिंकण्याकरता 37 धावसंख्येची आवश्यकता आहे, 8 धावांवरती अवघ्या 3 विकेट इथून पडल्या. आता अक्षय जाधव आले बॉलिंग मार्क वरती त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता, इथून जर बघितलं तर बॅटर आहेत सुरेश ऑन स्ट्राईक असतील, ऑन स्ट्राईक यांच्या बॅटरचं नाव आतापर्यंत आमच्यापर्यंत कळालं नाही, तर राहू द्या, गरज नाहीये, ज्यावेळेस तुम्ही सिरीज मध्ये येणार त्यावेळेस तुम्हाला कदाचित कळेल. अक्षय आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती, तर स्ट्राईक एंड वरती सुरेश. अक्षय वर्सेस अक्षयचा हा बॅटल आपण बघणार आहोत, पण अक्षय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, अक्षय एक नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, आणि तसेच बॉलिंग मार्क वरती देखील एक अक्षय आहेत, आणि स्ट्राईक एंड वरती सुरेश आपण यांना बघतोय. पहिला बॉल डॉट आलाय, श्री सत्यनारायण कोपरीचे मैदान आपण बघतोय विरार ईस्ट मध्ये, हा जीवदानीच्या पावन झालेली भूमी आपण बघतोय. इथे हा बॉल उडवलाय, हवेमध्ये आक्रमण केलंय, फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत, पण दूर राहीन बॉल त्यांच्यापासून, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फिल्डरला विचारलं जाईन, पण इथून घोषित केलाय हा दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. चमकता इथून दिसली आहे, सुरेशच्या बॅटमधून षटकार आलाय, अक्षयच्या बॅटमधून देखील इथून षटकार आलाय. अक्षय जाधवच्या विपक्षामध्ये पहिला बॉल जर मध्ये चांगल्या पद्धतीचा, दुसरा बॉल वरती षटकार आलाय. पेस गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा लागली आहे, विकेट किपर चांगल्या पद्धतीने कॅच टिपलाय, आणि इथे खेळाडू सुरेश बॅक टू द डगआउट, विकेट.
इथं जर सिद्धू पवार आमचे भाचीश्री जर आले असतील तर सिद्धू आपणास विनंती करतोय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. सिद्धू चिकू आपण जर आले असाल तर या आपण मुख्य व्यासपीठासमोर. चौथ्या विकेटचा इथून पतन झालाय. सचिन कदम आले तर बॅटिंग करण्याकरता. इथून इक्वेशन बघा, समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे ते 15 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 31 धावा. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला. कनेक्शन होत नाही या बॅट आणि बॉल मध्ये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एक चांगला बॉल. इथून रनआउटची शक्यता वाढली आहे. डायरेक्ट हिट पाहिजे होता पण इथून थोडासा स्वर आपण हा थ्रो बघितला. सिंगल धाव इथून प्राप्त होईल. इक्वेशन बघा, समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये. सिंगल धावाली आहे. इथून बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 13 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. तेरा बॉल 30 ची आवश्यकता आहे. हा बॉल देखील ऑफ स्टॉप वरती आले होते बॅटर पण त्याच्यानंतर वाईटची मागणी केली गेली. डॉट बॉल इथून करार केला जातोय. बॉल शिल्लक असतील ते 12 बॉल आणि जिंकण्याकरता 30 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल 30 ची आवश्यकता. प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून बनवायला लागतील ते 15 धावा. सामन्याच्या दिशेने जाऊयात. पटकायतून चांगला खेचला आहे. ऑन साईडला बघितलं तर रनआउटची शक्यता वाढली आहे आणि इथे कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. मोठा धक्का इथून लागला आणि तसेच 5वा गडी इथून म्हणजेच अर्धा संघ इथून बाद झालाय. जर बघितलं इक्वेशन समीकरण बघा. डॉट बॉल आला. बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये 10. जिंकण्याकरता इथून 30 ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे पाहिजे त्या 3 धावा. 10 बॉल 30 ची आवश्यकता आहे. इथे फटका चांगला खेचला आहे. गॅप मध्ये आहे. बॉलच्या पाठीमागे फिल्डर आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल दुसरा करता प्रयत्न. रनआउटची शक्यता वाढली होती पण विकेट किपर यांनी दर्शवलं 1 शॉट. कदाचित स्क्वेअर लेग पंचा इंटरेस्टेड आहे. 1 शॉटचा इथून इशारा येतोय. दुसरा धावे करता जी मेहनत केली होती त्याच्यावरती पाणी फिरला जाईल. फक्त आणि फक्त इथे मिळेल ही सिंगल धाव आणि बॉल शिल्लक असतील ते 9 आणि जिंकण्याकरता 29 धावसंख्येची आवश्यकता. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचू शकेल की काय? नाही, पोहोचले नाहीयेत. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल ना इथून यावेळेस 2 धावा मिळतील याच्यामध्ये शंका नाहीये. यावेळेस पंच इंटरेस्टेड नाहीयेत. चांगला ॲक्युरेट थ्रो आपण बघितला. आठ बॉल जिंकण्याकरता बनवायच्या त्या 27 धावा 8 बॉल मध्ये. जो पेस गतीमध्ये परिवर्तन. खेळाडू आहेत मिड विकेट वरती. कॅच स्ट्रिपला विकेट आली आहे
आणि इथे आणखी एक 6वा धक्का. बॉल शिल्लक आहे ते जिंकण्याकरता प्रवीण आलेत बॅटिंग करण्याकरता. नावामध्ये विन आहे, आपल्या संघाला विन विजय प्राप्त करून देतील की काय त्यांच्यावरती देखील नजर राहील. बॉल शिल्लक आहे ते 7 आणि जिंकण्याकरता 27 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल प्रवीण इथून फेस करत असताना बॉल खेळून काढला. एक तर कंप्लीट केले जाईल, दुसऱ्या करता प्रयत्न आहे आणि बघता बघता दुसरे देखील कंप्लीट केले जाईल. तिसऱ्या करता प्रयत्न, पण रनआउटची शक्यता वाढली आहे आणि कदाचित काय घडलंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट, 2+ विकेट, 7वा गडी बाद. 6 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 25. 6-25. काय को छेडतर बाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता बनवायच्या त्या 25 धावा. पहिला बॉल हवेमध्ये गेलाय, कॅचची संधी आली आहे, कॅच होऊ शकला असता पण कदाचित मन नव्हतं खेळाडूचं की कॅच पकडायचं आहे करून, त्या अनुषंगाने पहिले कॅच होत नाहीये. जर मनामध्ये जर ठाणला असता कॅच होऊ शकला असता. चांगल्या दर्जाची 2 गोलंदाज होताना बघितली, ह्या 7 विकेटातून आतापर्यंत पडल्यात. कदाचित या हंगामामध्ये कदाचित आपण बघतो ही टुर्नामेंट यामधील ऑलआउट होणारा पहिला संघ बनू शकेल, कारण की 3 विकेट बाकी आहेत हातामध्ये. जशा अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग झाली असं वाटते की ऑलआउट होण्याचे चान्सेस आहेत. ऑफ स्टॉप वरती येऊन सफल करून स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडले. बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनचे बाहेर आला. इथे दर्जेदार स्ट्रोक चौकार, पण येता येता बराच उशीर झालाय. बॉल शिल्लक आहे ते 4 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 20. इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन बघितलं तर झालं की नाही ते ऑफिशियल पंच दर्शवतील. आय थिंक झालं होतं कनेक्शन. त्याच अनुषंगाने इथून सिंगल धाव प्राप्त होईल आणि सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. आता बॉल शिल्लक आहे ते 3 आणि जिंकण्याकरता 19 धाव संख्येची आवश्यकता. करण आहेत स्ट्राईक इन वरती, उडवलाय बॉलला. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल फक्त आणि फक्त सिंगल. आता बॉल शिल्लक आहे ते 2 आणि जिंकण्याकरता 18 ची आवश्यकता. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असतील, याच्यामध्ये शंका नाहीये. इथून जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल वेगवान गतीने बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. बॉल स्टॉप केलं जात आहे. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. ओव्हरचा पुढील बॉल इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तसेच इथून जर बघितलं तर देवळी हा संघ विजय प्राप्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टू सोनाट टीम. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली
आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि मी वळतोय प्लेअर ऑफ द मॅच कडे. मॅन